श्री स्वामी समर्थ. स्वाध्याय वर्ग 5वा. विषय परिसर अभ्यास भाग 1. प्रकरण 4. पर्यावरणाचे संतुलन. समर्थ अकॅडमी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जॉईन करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करून शेअर करा. प्रश्न 1. काय करावे बरे? कीटकनाशक न वापरता धान्यातील किडे घालवायचे आहेत. उत्तर: धान्याला ऊन लावावे. कडक उन्हामुळे धान्यातील अळ्या, कीटक जगू शकत नाहीत. धान्य ठेवायच्या डब्यात कडुनिंबाचा पाला ठेवावा. कडुनिंबाच्या वासाने कीटक धान्यात राहू शकत नाहीत. वालासारखे धान्य साठवताना त्याला मातीचा लेप लावतात. मातीमुळे टोक्यांसारखे कीटक धान्याला भोके पाडू शकत नाहीत. धान्य साठवण्याची जागा कोरडी असावी व तेथे हवा खेळती असावी, म्हणजे धान्यात कीड होण्याचा संभव कमी असतो. प्रश्न 2. जरा डोके चालवा. अन्न साखळी तयार करा. बेडूक, घार, अळी, साप, गवत. उत्तर: गवत, त्यानंतर येईल अळी, त्यानंतर बेडूक, त्यानंतर साप आणि सर्वात शेवटी घार. प्रश्न 3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अन्न साखळी म्हणजे काय? उदाहरण लिहा. उत्तर: एका सजीवावर दुसरा सजीव अन्नासाठी अवलंबून असतो. अन्नासाठी सजीव अशा रीतीने परस्परांशी साखळीप्रमाणे जोडलेले असतात. अशा साखळीला अन्न साखळी म्हणतात. सूर्याच्या प्रकाशाच्या सहाय्याने वनस्पती अन्न बनवतात. अशा वनस्पतींची पाने अळ्या खातात. नाकतोडे अळ्यांना खातात. नाकतोड्यांना चिमण्या खातात. ही एक अन्न साखळी आहे. सूर्यप्रकाश, वनस्पती, अळ्या, नाकतोडे, चिमण्या. पर्यावरणाचे संतुलन कसे राखले जाते? उत्तर: कोणत्याही पर्यावरणात अनेक अन्न साखळ्या व अन्नजाळी असतात. यामुळे सजीवात परस्पर देवाणघेवाण चालू असते. त्याचप्रमाणे निर्जीव घटकही चक्राच्या स्वरूपात फिरत असतात. जलचक्र, कार्बन डायऑक्साईड व ऑक्सिजन चक्र अशा चक्रात सजीव निर्जीव यांच्यातही परस्पर देवाणघेवाण होत असते. विघटक सूक्ष्मजीव जमिनीचे पोषण मूल्य वाढवत असतात. पर्यावरणातील सर्व चक्रे अखंडितपणे चालू राहिली की पर्यावरणाचे संतुलन राखले जाते. प्रश्न 4. वनस्पतींच्या वाढीसाठी जमिनीतील कोणत्या खतांचा वापर आवश्यक आहे? उत्तर: वनस्पतींच्या वाढीसाठी मातीमधल्या पोषक पदार्थांची आवश्यकता आहे. हे पोषक पदार्थ खतांवाटे वनस्पतींना मिळतात. प्राणी व वनस्पतींचे मृत अवशेष, प्राण्यांचे मलमूत्र अशांपासून सूक्ष्मजीव विघटन पद्धतीने पोषक पदार्थ तयार करतात. हे पदार्थ मिळाल्यावरच वनस्पतींची जोमाने वाढ होते. प्रश्न 5. चूक की बरोबर ते लिहा. पर्यावरणात सूक्ष्मजीवांचा समावेश होतो. उत्तर: बरोबर. जैवविविधता जपणे आवश्यक आहे. उत्तर: बरोबर.
नाकतोडा पक्षाला खातो. उत्तर चूक. इथे आपला हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. तुम्ही आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जॉईन करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करून शेअर करा.